आणि भगवंत म्हणले, भगवन मला फार आनंद झाला या गोष्टीचा आणि मी तुम्हाला रामकृष्ण बोल जगदम्बा मात की जय, सर्वेश्वरी मात की। मनामध्ये भाव जो प्रगटला तो अति महत्वाचा लक्षात घ्या। भगवंत प्रसन्न झाले, म्हणले सूर्यनारायणाला म्हणतात की मी तुमची इच्छा पूर्ण करेन, तुमची अशी इच्छा आहे ना की अशी तुमची पुत्री असावी। पण भगवंताला नंतर विचार पडला की मी तर या अमृत कलशासाठी असं रूप धारण केलं कारण मला त्या राक्षसांचं मन हरवून घ्यायचं होतं। म्हणून देव म्हणले आता मी जर यांना असा जर आशीर्वाद दिलाय तर मला स्त्रीच्याच म्हणजे मुलीच्या स्वरूपामध्ये यांच्या घरी जन्माला जाणं गरजेचं आहे। आणि ऐका, माझे भगवंत एवढी कृपा करतात की सूर्यनारायण वृषभांजी झाले आणि त्यांच्याच पोटी माय बापा माझे श्रीकृष्ण साक्षात राधा स्वरूपात प्रगटले। लक्षात हा, राधेचा रुक्मिणीचा जन्म अद्भुत आहे बरं का, लक्षात घ्या। सरोवरामध्ये स्नानाला गेल्यानंतर एका कमळामध्ये ती भेटली असा जन्म सांगितला जातो। बऱ्याच जणांचं वेगळंही मत आहे, काही त्याकडे आपण जाणं गरजेचं नाही आहे। पण मला सांगायचं असं की ज्या वेळेला मायबापा वृषभांजींची कन्या राधा म्हणून जन्माला आली, तीच राधा मायबापा भगवंताचंही मन हरवून घेते कारण भगवंताचंच ते स्वरूप आहे त्यांच्या समोर। कधी कधी माणूस आहे ना आरशा समोर उभं राहिलं का बाजूला होतच नाही, हा, कारण त्याचं स्वरूप त्याला तिथं बांधून ठेवतो मायबापा। लक्षात, त्यावेळेला त्यानं हे विचार करू नये की हे माझं स्वरूप आहे, त्यानं हा विचार करावा की हे त्याने दिलेलं स्वरूप आहे। भगवंत सुद्धा इथे आश्चर्यचकित आहे। राधेचं स्वरूप पाहून भगवंत म्हणतायत वा किती सुंदर। बरं, मला प्रश्न विचारला की राधेचा आणि कृष्णाचा विवाह झाला का नाही? अरे विवाह व्हायची काय गरज आहे, दोन्ही एकच आहेत। राधाच कृष्ण आहे, कृष्णच राधा आहे। तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, श्रीमद भागवत कथा सांगणाऱ्या प्रवक्त्यानं, कथा व्यासांना बाकीच्या काही 48 ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो। तेवढं तर माझं काही झालं नाही, पण काही थोडंफार श्रवण वाचन असं झालेलं आहे। तर गर्ग संहिता, कौशिकी संहिता, कौशिकी संहितेमध्ये असा विषय येतो की एकदा नंद बाबा त्या बालकृष्णाला घेऊन गाई चारत चारत वनात गेले। कृष्णाला घेऊन बरं का, गाई चारत चारत गेले वनामध्ये आणि काय पाहतात तिथे जाऊन, सर्व गायी पसरल्या जिकडे तिकडे। लेकरात हे गुंतले आणि सर्व गायी पसरल्या। आता काय करायचं, तेवढ्यामध्ये मायबापा या गवळणींचा त्या ठिकाणी थाट आला बरं का। गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागे। गवळणी आल्या तिकडून, त्यात राधा होती। बरं, कृष्णच राधा असल्यामुळे ती सर्वांचं मन हरवून घ्यायची। नंद बाबांनी बोलवलं, राधे इकडे घे श्याम सुंदरा, राधे राधे, हे राधे घे या श्यामवर्ण माझ्या बालकाला, थोडा वेळ तुझ्याकडे ठेव, मी जरा गायी एकत्र करतो। म्हणून नंद बाबांनी
त्या कृष्णाला राधेच्या हातात दिलं. राधा मोठी आहे बरं का, आणि कृष्ण बाल्यावस्थेतले. आणि राधा पाहतीये, राधा मन मोहून घेतलं राधेचं माय बापा. राधा अशीच बघत राहिली कृष्णाकडे. म्हणती बाई किती गोड आहे, किती गोड आहे. असं वाटतं ना. काय वाटतं म्हणले, हा जर आता एवढा गोड दिसतोय तर तारुण्यावस्थेत किती गोड दिसेल. बाळकृष्ण हे आतापर्यंत बोलत नाहीत, पण राधेला बोलतायत. देवाला राहुलं नाही. देव म्हणले, राधे मोठा होऊन दाखवू का तुला? हा. राधा म्हणली ठीक आहे, हो हो म्हणल्यानंतर भगवंतानी त्याच ठिकाणी तारुण्य स्वरूप धारण केलं माय बापा.